राजकारणामध्ये समोर येण्यासाठी आज घाबरत आहे, इतकं घाणेरडं राजकारण केलं आहे। कोणताही तपास न करता, कोणतीही चौकशी कोणताही तपास सदर तक्रारीमध्ये फिर्यादीसोबत जो रवी कुकडे, सुनीता गायकवाड व गोमती पाचबाई यांनी बळजबरीने तिला तक्रार द्यायला लावलेली आहे। 5 लाखाची त्यांच्याकडे आमिष दाखवलेले आहेत। तर या तीनही आरोपींना त्वरित अटक झाली पाहिजे। जर त्वरित अटक झाली नाही तर सर्व महिला आम्ही पोलीस यंत्रणेवर मोठा महामोर्चा, जन आक्रोश मोर्चा आणू आणि या तीनही आरोपींना आम्ही कायदेशीर अटक करायला लावू। या तीनही आरोपींना राजकीय सपोर्ट मिळत आहे आणि असाच जर राजकीय सपोर्ट जर मिळत राहिला तर सर्वसामान्यांचं जीवन हे धोक्यात आहे। षडयंत्र जर आज थांबलं नाही तर आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरू आणि जे घाणेरडं राजकारण चालू आहे त्याला मुंहतोड आम्ही जवाब देऊ। तर मी कोरपणे तालुक्याच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करतो, ज्यांनी कोणी घडवून आणला त्या। आदरणीय आमचे नेते सुभाषभाऊ धोटे, माजी आमदार राजुरा निर्वाचन क्षेत्र यांच्यावर जे काही खोटे गुन्हे लादलेले आहे, गुन्हा न करताही त्यांना निर्दोष असताना देखील त्यांना गुन्ह्यात लटकवण्याचं कटकारस्थान करत आहे। यामागे राजकीय षडयंत्र आहे आणि राजकीय बळाचा वापर करून, सत्तेचा वापर करून त्यांच्यावर खोटे गुन्हे लादण्याचा जो प्रकार सुरू आहे हा थांबला पाहिजे। विशेष असं की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरभरून आमच्याकडनं माहीत आहे की सुभाषभाऊ धोटे हे नक्की निवडून येणार आहे, म्हणून त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न जो हा चालवला जात आहे विरोधकांकडून, तो हा प्रकार बिलकुल थांबला पाहिजे। आणि जे कोणी ज्यांनी ह्या आताच नुकत्याच झालेल्या 354 मध्ये जो गुन्हा दाखल केला आणि ज्यांनी खोटा गुन्हा दाखल करून घेतला, मदत केली, अशा तिन्ही आणि त्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी या प्रसंगी आम्ही मागणी करतो। प्रकार थांबला नाही तर यानंतर मात्र आम्ही आमच्या तालुक्यात नाही तर निर्वाचन क्षेत्रामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन, हल्लाबोल आंदोलन केल्याशिवाय सोडणार